Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञशोध सामान्य परीक्षा इयत्ता दुसरी विषय बुद्धिमत्ता चाचणी या अंतर्गत आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 येथील बुद्धिमत्ता चाचणी यावर आधारित जे 51 ते 75 पर्यंत प्रश्न आहेत, म्हणजे टोटल 25 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, असे 50 गुणांचा हा पेपर आज आपण पाहणार आहोत. मागील तत्पूर्वी याच प्रश्नपत्रिका क्रमांक 1चा व्हिडिओ जर तुम्ही गणित विषयाचा पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही त्याला टच करा आणि गणित या विषयाचा 26 ते 40 पर्यंतचे जे प्रश्न आहेत, 16 ते 40 पर्यंतचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. चला तर आज आपण बुद्धिमत्ता चाचणीचे 51 ते 75 पर्यंतचे प्रश्न कव्हर करूयात. पहिला प्रश्न आहे, प्रियंका शाळेच्या मैदानामध्ये पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, तर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल? आता हे पाहायचे ह्या पद्धतीने, इकडं असतं पूर्व, इकडे पश्चिम, इकडे उत्तर आणि दक्षिण. आता प्रियंका ही पूर्वेकडे तोंड करून उभी आहे, म्हणजे अशा पद्धतीने उभी आहे. फॉर एक्झाम्पल इथे उभी आहे आणि पूर्वेकडे तिचं तोंड आहे. तर तिच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल? तर उजव्या हाताला तिची दक्षिण ही दिशा येणार आहे. मग दक्षिण कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणजेच 51चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा. आता इथे पहा, याचं जर नीट ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर पहा, येते त्रिकोण, वर्तुळ, क्रॉस आणि इथं डायमंड आहे. तर इथं जर नीट ऑब्झर्वेशन केलं दुसऱ्यामध्ये, तर हा जो डायमंड आहे तो इकडे सरकतो, म्हणजे आधी 4 नंबरला आहे तर तो आता 3 नंबरला गेला, म्हणजे इकडं 2 नंबरला येईल. ठीक आहे, म्हणजे डायमंड 2 नंबरला कुठे कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे, 3 मध्ये आहे आणि 4 मध्ये आहे. परंतु इथे बघा, त्रिकोण 1 नंबरलाच आहे, इथे पण 1 नंबरला आहे, इथे पण 1 नंबरला राहील. मग त्रिकोण 1 नंबरला कुठे कुठे आहे? इथे पण आहे, इथे पण आहे. म्हणजेच आता राहिले फक्त 2 ऑप्शन. ठीक आहे, आणि इथं जर तुम्ही पुन्हा ऑब्झर्वेशन केलं तर प्रत्येक वेळेस ह्या सर्कल नंतरच एक्स आहे. मग सर्कल नंतर एक्स हा बघा, इथे सर्कल नंतर एक्स आहे, इथे पण सर्कल नंतर एक्स आहे आणि इथे पण हा जो डायमंड येथे सरकल्यानंतर हा सुद्धा ओ इथं येणार आहे. म्हणजेच ओ किंवा सर्कल अशा पद्धतीने ही फिगर तयार होणार आहे. म्हणजेच 52चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत एच्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? इथे पहा, एचच्या डावीकडे म्हणजे ही साईड तिसरे अक्षर कोणते? पहिले, दुसरे आणि तिसरे ई कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. पुढे चला, खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. गोड, खारट, फिकट, कडू. आता बघा, गोड, खारट, कडू या चव आहेत, फिकट ही चव नाही आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन वेगळा आहे, ऑप्शन नंबर 3. पुढे पाहायचे 23, 3, 4 आणि 17 याचं जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर 4 ही इव्हन नंबर आहे, म्हणजे समसंख्या आहे, आणि बाकीचे सगळे विषम संख्या आहेत, म्हणजे ऑड नंबर आहे. म्हणजे हा ऑप्शन वेगळा आहे, ऑप्शन नंबर 3. पुढे पहा, रहीम हा संदेशपेक्षा उंच आहे. आता रॉबिन हा रहीमपेक्षा उंच आहे, समीर हा रॉबिनपेक्षा उंच आहे, तर सर्वात बुटका कोण? अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना आपल्याला रेषांचा उपयोग करायचा. पहा, रहीम हा संदेशपेक्षा उंच आहे, म्हणजे इथं संदेशचा आपण एस काढूया आणि रहीमचा आर काढूया. रॉबिन हा रहीमपेक्षा उंच आहे. आता इथे पुन्हा आर आलेला आहे. आता रॉबिन हा रहीमपेक्षा उंच आहे, म्हणजे हा रॉबिन झाला. रॉबिनचा आपण आर ओ काढूया, म्हणजे आपल्याला कळेल.
समीर हा रॉबिनपेक्षा उंच आहे. आता समीर हा जो आहे तो रॉबिनपेक्षा उंच आहे. तर समीरचा आपण SAM काढूया म्हणजे आपल्याला कळेल. तर सर्वात बुटका कोण आहे? तर सर्वात बुटका हा एस म्हणजे संदेश हा सर्वात बुटका आहे. तुम्ही इथं मराठीत पण नावं लिहू शकता. मराठीत नावं लिहिली तर तुम्हाला काही कन्फ्यूज होणार नाही आहे. आता आपल्याला पूर्ण प्रश्नपत्रिका कव्हर करायची आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं फास्ट घेत आहेत. 56 मधला ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, 2017 या वर्षात महाराष्ट्र दिन सोमवारी आहे. तर त्याच महिन्यात 31 तारखेला कोणता वार येईल? आता 2017मध्ये महाराष्ट्र दिन कधी आहे? सोमवारी आहे. आता महाराष्ट्र दिन कधी असतो? तर तो असतो 1 मेला हा महाराष्ट्र दिन असतो, तो आहे सोमवारी. तर 31 तारखेला कोणता वार येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. 31पर्यंत आपल्याला जायचं आहे. तर एक लक्षात ठेवा, 1 तारखेला जो वार असतो तोच 29 तारखेला असतो, कारण प्रत्येक वार हा 7-7 तारखेने 7-7 दिवसांनी पुढे जातो. म्हणजे 1 आणि 7 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22 आणि 22 आणि 7 29. तसा 1 तारखेचा वार 29ला असतो, 2 तारखेचा वार हा 30ला असतो आणि 3 तारखेचा वार हा 31ला असतो. मग आपल्याला काय करायचं आहे? 1 मेला सोमवार, तर 2ला पण काय असणार? 2ला असणार मंगळवार आणि 3ला असणार बुधवार आणि 3ला जो असेल तोच 31 तारखेला असणार आहे. म्हणजे बुधवार हे त्याचं उत्तर आहे, ऑप्शन नंबर 2. पुढे बघा, खालील संख्या मालिकेत संख्येतील अंकांची बेरीज 5 येईल अशा किती संख्या आहेत? आता आपल्याला काय करायचे? बेरीज 5 कोणाकोणाची येते पहा. इथं 4 आणि 1 5 म्हणजे हा झाला 1. इथे नाही येत, इथे पण नाही. इथं 5 बेरीज येते, झाले 2. पुढे इथं बेरीज येते 5, झाले 3. या दोघांची बेरीज 5 येते, झाले 4. मग 4 जो ऑप्शन आहे तो कुठे? ऑप्शन नंबर 2ला आहे. पण त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, अनुष्काचा कवायतीच्या रांगेत पुढून 11वा व मागून 9वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत किती मुली आहेत? अतिशय सोपा प्रश्न आहे. पहा, आता ही कवायतीची रांग आहे. येथे अनुष्का उभी आहे, ठीक आहे. अनुष्काचा कवायतीच्या रांगेत पुढून 11वा क्रमांक आहे. असं समजूया की इकडून 11वा क्रमांकाला अनुष्का उभी आहे. ओके, म्हणजे अनुष्काच्या सुरुवातीला किती मुली असतील? 10 मुली असतील, ठीक आहे. व मागून 9वा क्रमांक आहे, म्हणजे इकडून 9वा क्रमांक आहे. म्हणजे हिच्या पाठी किती मुली असतील? 8. म्हणजे अनुष्का पुढून 11व्या नंबरला आणि मागून 9व्या नंबरला, म्हणजे ही झाली अनुष्का, टोटल अनुष्का. म्हणजेच पुढून मुली झाल्या 10, पाठीमागून 8, झाले टोटल 18 आणि अनुष्का 19 म्हणजेच 19. तर रांगेत एकूण किती मुली आहेत? 19 मुली आहेत. अतिशय सोपा होतं पहा हे. पुढचा पहा, खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असलेला संबंध आपल्याला शोधायचा आहे. पहा, इथे जर नीट ऑब्झर्वेशन केलं आपण तर 5 आणि 2 यांची बेरीज होते 7 आणि 7ची दुप्पट 14 येते. येथे 8 आणि 5 13 करायची आणि 13ची दुप्पट 26. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा, इथं जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन जर केलं तर इथं बाजू किती दिलेत बघा? 1 2 3 आणि त्याच्यापासून बंदिस्त आकृती तयार केलेली आहे त्रिकोणाची. इथे बाजू आहेत 1 2 3 4 आणि त्याच्यापासून जर बंदिस्त आकृती केली तर ही चौकोनाची आकृती तयार होते, म्हणजे ऑप्शन नंबर 3. पुढे ड घ व अ ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास एका वृक्षाचे नाव तयार होईल? आता इथे जर आपण पाहिलं तर ही नावं घेऊन आपल्याला एक शब्द तयार होतो. तो शब्द आहे अवघड, ठीक आहे. यातील दुसऱ्या क्रमांकाचं आणि चौथ्या क्रमांकाचं जर आपण अक्षर घेतलं तर वड हा शब्द तयार होतो आणि वड हे एका वृक्षाचं नाव आहे. म्हणजे आपल्याला किती नंबरचं अक्षर घेतलं? दुसऱ्या आणि चौथ्या. मग दुसऱ्या आणि चौथ्या कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1मध्ये आहे. म्हणून 62चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर.
पुढे पहा 63 आहे. पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? इथे जर आपण नीट पाहिलं तर 16मध्ये 4 मिळवले तर 20 येतात. 20मध्ये 5 मिळवले तर 25 येतात. म्हणजेच काय, इथं 4 मिळवायचे, इथं 5 मिळवायचे. मग आता आपल्याला इथं 6 मिळवावे लागतील. मग 25मध्ये जर 6 मिळवले तर त्याचं उत्तर 31 येतं. आणि 31मध्ये जर 7 मिळवले तर त्याचं उत्तर 38 येतं. मग अशा पद्धतीने ही संख्या मालिका 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अशा पद्धतीने पूर्ण होते. म्हणजे इथं 6 मिळवले तर उत्तर येणार आहे 31. ते आहे ऑप्शन नंबर 4मध्ये. आता पहा, ह्या प्रश्नचिन्हाचं हे जे आकृत्या आहेत त्याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आपल्याला ओळखायची आहे. पहा, येथे 1 चौकोन दिलेला आहे, इथं 2 दिलेले आहेत, इथं 3, इथं 4, म्हणजे 5 चौकोन कुठे आहेत? तर इथं ऑप्शन नंबर 2ला आहे. हे खूपच सोपं होतं, जास्त वेळ तिथं घालवायचा नाही आहे. परीक्षेत पण आपल्याला जास्त वेळ घालवायचा नाही आहे, कारण आपल्याला विशिष्ट वेळेत आपल्याला विशिष्ट प्रश्न सॉल्व करायचे असतात. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते उत्तर आकृत्यामधून शोधा. आता बघा, आरशामध्ये ही प्रतिमा आरशात कशी दिसेल? तर तुम्ही इथं बिलकुल गोंधळ करायचा नाही. आरशामध्ये काय होतं, तुमची लेफ्ट साईड राईटला जाते आणि राईट साईड लेफ्टला, म्हणजे डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे. म्हणजे बी आणि सी हे ए आणि सीच्या जागी जातील. मग तशा पद्धतीने कुठे आहे पाहिजे, बी आणि सी इथं गेलेला आहे, इथं गेलेला आहे, इथे गेलेला आहे. म्हणजे हा ऑप्शन आपला एक कट झाला. ठीक आहे. आता ऑप्शन आपले 1, 2 आणि 4 राहिले. आता नीट ऑब्झर्वेशन जर आपण केलं तर ए हा बीच्या जागी जाणार आहे आणि डी हा सीच्या जागी जाणार, म्हणजे ए डी इथं येणार आहे. बघा, ए डी इथं आले, ए डी इथं आलं, इथं ए डी आलेला आहे परंतु तो वेगळ्याच प्रकारे आला आहे, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन आपला गेलेला आहे. आता हे 2 ऑप्शन आपले राहिलेले आहेत. आता इथे काय होणार आहे, बी हा इकडे जाऊन उलटा होणार आहे, सी हा उलटा, म्हणजे प्रत्येक अक्षर हे उलटं होणार आहे. म्हणजे इथं बघा, इथं बी उलटा झालेला आहे, सी उलटा झालेला आहे, इथं पण डी उलटा आणि ए उलटा झाला तरी असाच दिसणार आहे. त्याच्यामुळे हा ऑप्शन आपला एकदम परफेक्ट आहे. कारण इथे जर आपण दुसऱ्यामध्ये जर बघितलं तर हा जो बी आहे तो जसाच्या तसा सुलटाच दिलेला आहे, तो उलटा होणं अपेक्षित होतं, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेलेला आहे. म्हणजे 65चं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा 66. सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा. येथे काय करायचं, 2 छोट्या संख्यांचा गुणाकार पहा. 3 चोक 12 तो मध्ये दिलेला आहे, 5 त्रिक 15 तो मध्ये दिलेला आहे, म्हणजे तो 3 सख 18 हे तर येणार आहे 18 ऑप्शन नंबर 3मध्ये. पुढे पहा, मैदानावर खेळता खेळता मित्रांसोबत तुमचे भांडण झाले तर अशा वेळी तुम्ही काय कराल? इतरांच्या मदतीने मित्राला धक्काबुक्की कराल का? तर बिलकुल नाही. मित्राशी पुन्हा कधीच खेळणार नाही असे ठरवाल का? तर हे चुकीचं होईल. मित्राचा नेहमी द्वेष कराल, हे सुद्धा चुकीचं होईल. क्षुल्लक गोष्टीवर भांडायचे नाही असे मनोमन ठरवाल, तर हे बरोबर आहे ऑप्शन नंबर 4. पुढे पहा, सोबतच्या आकृतीतील वर्तुळांची संख्या आयतापेक्षा कितीने जास्त आहे? आता वर्तुळाची संख्या किती आहेत बघा, इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हा मोठा 1 8, म्हणजे 8 आहे. आणि आयताची संख्या किती? 1 आणि 2, म्हणजे 8मधून जर 2 गेले तर राहतात 6, म्हणजे 6ने जास्त आहे ऑप्शन नंबर 4. खालील सांकेतिक भाषेत अक्षरासाठी काही चिन्हे दिली आहेत, त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. हे खूपच सोपं आहे. पहा, इथं काय आहे, चौकोन, चौकोनासाठी काय दिले? क, आणि हा आहे काना, म्हणजे का शब्द तयार झाला. इथे याच्यासाठी आहे ळ आणि त्याला काना ळा, म्हणजे काळा असा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा 70 नंबर. वरील सांकेतिक भाषेत पाण्यात राहणाऱ्या एका प्राण्याचे नाव तयार होते. त्या प्राण्याच्या नावासाठी असणारे सांकेतिक चिन्ह पर्यायातून शोधा. आता पाण्यामध्ये जनरली काय राहतो? मासा राहतो. तर माशासाठी जर आपल्याला व्यवस्थित शोधायचं असेल तर म साठी काय आहे पाहिजे? म साठी आहे 0,
इथं आपण लिहून घेऊया. म साठी इथे मासा शब्द जर आपल्याला तयार करायचा असेल तर म साठी आहे सर्कल, त्याला 2 काने, स साठी आहे प्लस आणि कान्यासाठी हे 2. तर अशा पद्धतीचा ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. आणि अशा पद्धतीचा जो ऑप्शन आहे तो आपला ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. म्हणून 70चं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट ॲन्सर. आता पुढे 71 पहा. खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा. आता 2 सारख्या आकृत्या एकात एक गुंफलेल्या आहेत. मग तसा ऑप्शन कुठे आहे? इथे आहे, परंतु इथं 3 आकृत्या आहेत. इथे 2 सारख्या आकृत्या एकात एक गुंफलेल्या आहेत, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज द राईट ॲन्सर. इथे पहा गटाशी जुळणारे पद 15, 25, 20 म्हणजे ह्या 5च्या पाड्यामध्ये या संख्या येतात. मग 5च्या पाड्यामध्ये येणारी संख्या फक्त इथं 30 आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. आता पाण्यातील प्रतिबिंबामध्ये तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे, पाण्याच्या प्रतिबिंबामध्ये वरची आकृती खाली दिसते फक्त. इथे डावी उजवी काही होत नाही. म्हणजे ही जी आकृती आहे, हा जो चौकोन आहे तो येथे दिसेल आणि हा येथे दिसेल. हा याच्यावर येतं आणि हा येते. म्हणजे पहा डोकं खाली आणि पाय वर अशा पद्धतीने पाण्यातले प्रतिबिंब असतं. तर ही जी आकृती आहे अशी रेघोटे केलेली ती कुठे दिसली पाहिजे? येथे. ती कुठं दिसते पहा? येथे दिसते. आणखीन कुठे दिसते का? तर बिलकुल दिसत नाही. त्याच्यामुळं हाच ऑप्शन आहे. एक जरी आकृती बघितली तरी काही प्रॉब्लेम नाही. ऑप्शन नंबर 2 इज द राईट ॲन्सर. पुढे पहा सोबतच्या वेन आकृतीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा. ए हे अक्षर कुठे आहे? तर ए अक्षर इथं मधोमध आहे. ते पहा त्रिकोणामध्ये सुद्धा आहे, चौकोनामध्ये सुद्धा आहे आणि वर्तुळामध्ये सुद्धा आहे. म्हणजे हे तीनही आकृतीत सामायिक आहे. ऑप्शन नंबर 4. शेवटचा प्रश्न आहे खालील प्रश्न आकृतीसारखी तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधा. आता मी काय करतो, हा जो प्रश्न आहे मी तंतोतंत म्हणजे सेम टू सेम, म्हणजे ह्या आकृतीसारखी दिसणारी ह्या 4 ऑप्शनमधून सेम टू सेम दिसणारी आकृती तुम्ही शोधायची आहे. हा प्रश्न आपण तुमच्यासाठी देऊ. प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि ते टाकत असताना उत्तर आणि उत्तराच्या समोर तुमचं नाव लिहायचं आहे. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवेल पुढच्या सराव प्रश्नपत्रिकेचा, त्यावेळेस मागील व्हिडिओमध्ये कोणी कोणी उत्तरं दिलेली आहेत त्या मुलांची नावं आपण तिथे सांगणार आहोत. चला तर बुद्धिमत्ता या चाचणीचे जे आपण प्रश्न सोडवले 51 ते 75, आशा करतो की ते सर्व तुम्हाला व्यवस्थितपणे कळले असतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.